बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दुबार पेरणी करूनही शेतकऱ्याच्या स्वप्नांची माती माजलगावमधील सरस्वती नदीकाठच्या कोथरूड गावातील शेतात अजूनही गुडघाभर पाणी साचून मुलांचं शिक्षण कसं करायचं, महिला शेतकऱ्यांचा सवाल। अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। 350 गावातील 4,11,000 एकर शेती पाण्याखाली। रिसोडमध्ये एका शेतकऱ्याचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू। सरकारनं वाशिमसाठी स्पेशल पॅकेज जाहीर करावं अशी मागणी। लातूर जिल्ह्यातील लेंडी नदीच्या पुरामुळे बोरगाव इथे अतोनात नुकसान। सध्या बोरगावमधील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात। 3 दिवसानंतर गावातील विद्युत पुरवठाही सुरळीत। पिकांच्या 20 मीटर आतीलच फोटो काढा तर होईल ई-पीक नोंदणी। डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपद्वारे नवी अट। आतापर्यंत राज्यात 9 लाख हेक्टर पिकांची नोंद। गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील तिडका इथे तलावाची भिंत फुटली। शेतीचं नुकसान झालं नसलं तरी तलावातील पाणी वाहून गेल्यानं सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर। नाशिकच्या बागलाणमधील पिंगळवाडे विजयनगर रस्त्याची दुरवस्था। विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा मनस्ताप। निवेदनं देऊनही निधी देत नसल्यानं स्थानिक नाराज। लातूरच्या मन्याड नदीच्या पुलावरून गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू। पुराच्या पाण्यात पूल वाहून गेल्यानं जीव धोक्यात घालून प्रवास। शेणकूड, खंडाळी, सुंभाणा गावांना पूल नसल्यानं त्रास।